कारवाई करण्यात आलेली आहे। भारताने क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आता 7 शहरांवर हल्ला केलाय, हवाई हल्ले। पाकचे नापाक मनसुबे भारताने पुन्हा उधळलेले आहेत। ऑपरेशन सिंदूर याची आता व्याप्ती आणखी वाढवलेली असं आपण म्हणू शकतो। कुछ तो बडा होने वाला है, पिक्चर अभी बाकी असं म्हटलं जात होतं ते आता खरं ठरतंय। थेट पाकिस्तानची राजधानी भारताकडून लक्ष आहे। चंदीगड, श्रीनगर, लुधियाना विमानतळ बंद करण्यात आलेले आहे। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर भारतानं हल्ला केलेला आहे। आपण पाहतोय आणि सीमेवर सुद्धा आता आपल्या हाय अलर्ट जारी करण्यात आलेली आहे। सीमेलगतची जेवढीही गावं आहेत त्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आलेले आहे, त्यांना खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यासह आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला आपलं सैन्य लढतंय पाकिस्तान सोबत। आम्हाला जर अशा पद्धतीनं तुम्ही कुरापत कराल तर आम्ही सुद्धा प्रत्युत्तरादाखल तुम्हाला सोडणार नाही, हे आपण दाखवून दिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत चोखपणे सतर्कता ठेवलेली जाते। अनेक विमानतळ 24 विमानतळ यावेळेस बंद करण्यात आलेली आहेत आंतरराष्ट्रीय। यासोबतच जे आपण पाहतोय अनेक प्रवासी विमानांमध्ये एअर मार्शलची सुविधा करण्यात आलेली आहे। पाकचे 2 पायलट पकडलेले आहेत आपण बघतोय। महत्त्वाची आता बातमी आहे, आता या पायलटकडनं काय माहिती मिळते ते बघणं महत्त्वाचं आहे। पाकच्या F-16 फायटर जेटचे पायलट पकडण्यात आलेले आहेत। पाकनं सीमा भारताच्या 3 राज्यांमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केला। भारतानं पाकचे 2 पायलट पकडलेले। पाकच्या F-16 या लढाऊ विमानाचा हा पायलट आहे। भारतीय सैन्याने सतर्कता दाखवून S-400 म्हणजे सुदर्शन चक्र एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमला पाकिस्तानच्या सर्व मिसाईल उद्ध्वस्त केलेले। पाकिस्तानी जो हल्ला केलाय तो सगळा हल्ला भारतानं परतून लावलेला आहे। पाकिस्तानमध्ये 7 शहरांवर भारतानं कारवाई केलेली आहे। पाकला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। दरम्यान भारतीय लष्करानं पाकिस्तानचे 2 लढाऊ विमानं पाडलेली आहेत आणि पाकिस्तानचे 2 वैमानिक आता भारताच्या ताब्यात आहेत। भारताच्या 3ही सेना ॲक्शन मोडवर आहेत।